नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील 9वा धडा 9वा पाठ म्हणजेच आदि शंकराचार्य हा पाहणार आहोत. बघा, या पाठाची प्रस्तावना सर्वप्रथम पाहूया. प्रस्तावनेमध्ये काय आहे बघा. भारत देशे दीर्घ आचार्य परंपरा वर्तते. भारत देशाला दीर्घ अशी म्हणजे समृद्ध अशी आचार्यांची परंपरा लाभलेली आहे. तस्याम अद्वैत सिद्धांतस्य भाष्यकारः जगद्गुरुः आदिशंकराचार्यः प्रसिद्धः. त्यांच्यातील अद्वैत सिद्धांताचे भाष्यकार असणारे जगद्गुरु आदिशंकराचार्य प्रसिद्ध आहेत. जी भारत देशाची जी समृद्ध परंपरा आहे आचार्यांची, त्यातील ज्यांनी अद्वैत सिद्धांताचे भाष्य केले ते जगद्गुरु आदिशंकराचार्य प्रसिद्ध आहे. महान तत्वज्ञ अयम जनप्रबोधनार्थं भारत भ्रमणं कृत्वा भारतस्य चतस्रुषु दिक्षु पीठानि अस्थापयत. महान तत्ववेत्ते असलेल्या या आदिशंकराचार्यांनी काय केलं बघा. लोकप्रबोधनासाठी भारत भ्रमण पूर्ण भारतभर भ्रमण केलं, पायी भ्रमण केलं. करून काय केलं. भारतस्य चतस्रुषु दिक्षु पीठानि अस्थापयत. भारताच्या चारही दिशांना पीठांची स्थापना केली. तेन रचितानि गेयानि अर्थपूर्णानि स्तोत्राणि अद्य अपि जनानां मुखेषु विराजन्ते. आणि त्यांनी रचलेली अर्थपूर्ण अशी स्तोत्रे आज सुद्धा लोकांकडून गायली जातात. लोकांना ती पाठ आहेत. आज सुद्धा लोकांकडून ती स्तोत्रे म्हटली जातात. तस्य जीवनचरित्रात महत्त्वपूर्ण प्रसंग अत्र उद्धृतः. आणि त्यांच्या जीवनचरित्रातील अत्यंत महत्त्वाचा प्रसंग येथे आपल्याला पाठासाठी दिलेला आहे, अभ्यासासाठी दिलेला आहे. आता उजव्या बाजूला बघा. यूयम कानि स्तोत्रानि जाणीत. 3 प्रश्न दिलेत. त्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही मनाने लिहायची आहेत. यूयम कानि स्तोत्रानि जाणीत. तुम्हाला कोणकोणती स्तोत्र माहिती आहेत. तुम्हाला माहिती आहे स्तोत्र बघा. तुम्ही म्हणतात नेहमी ती स्तोत्र आहेत. गणपती स्तोत्र असेल, अनेक स्तोत्र तुम्हाला माहिती. रामरक्षा हे सुद्धा स्तोत्रच आहे. चरपट पंजरिका स्तोत्रस्य रचयिता कः. चरपट पंजरिका या स्तोत्राचं रचनाकार कोण आहेत. तर त्याचे रचनाकार आदिशंकराचार्य आहेत. आदिशंकराचार्यस्य कार्यविषयी किम जाणीतः. आदिशंकराचार्यांच्या कार्याविषयी तुम्हाला काय माहिती आहे. आता हे तुम्ही शोधायचे. इंटरनेटवर भरपूर माहिती मिळते. तुम्ही शोधतात त्याच्यातून तुम्ही लिहायची. हे काही प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारले जात नाहीत. अधिकची माहिती म्हणून ही इथं प्रश्न दिलेली आहेत. बघा, आपण धड्याला सुरुवात करूया. इथं आपल्याला आदिशंकराचार्यांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण प्रसंग इथं दिलेला आहे. आणि त्या प्रसंगातून आपल्याला काय कळतं हे आपण इथं पाहणार आहोत. भारतस्य दक्षिण दिशि केरल प्रदेशे आलुवा नगरस्य समीपम कालडी नाम ग्रामः. भारताच्या दक्षिण दिशेला केरळ प्रदेशामध्ये आलुवा नगरस्य समीपम आलुवा नगराच्या जवळ कालडी नाम ग्रामः कालडी नावाचं गाव आहे. सह ग्रामः पूर्णा नदी तीरे वर्तते. आणि ते गाव कुठं आहे तर पूर्णा नदीच्या तीरावरती ते गाव वसलेलं आहे. ते गाव तिथं पूर्णा नदीच्या काठावरती आहे. तत्र तेथे जगद्गुरोः शंकराचार्यस्य जन्मः ख्रिस्ताब्दे 8मे शतके अभवत. तेथे जगद्गुरु शंकराचार्यांचा जन्म ख्रिस्ताब्दे म्हणजे ख्रिस्तवर्ष 8व्या शतकामध्ये झाला होता. अभवत लनलकाराचं उदाहरण आहे. भूतकाळाचं क्रियापद आहे. लनलकार त्याला आपण म्हणतो. तिथं त्यांचा जन्म झाला होता. कुठं तर कालडी नावाच्या गावामध्ये झाला होता. तस्य पिता शिवगुरुः माता आर्यांबा च अस्ताम. त्यांचे वडील शिवगुरु आणि माता आर्यांबा होती. वडिलांचं नाव काय होतं शिवगुरु आणि आईचं नाव काय होतं आर्यांबा. असं त्यांच्या आईचं आणि वडिलांचं नाव होतं. बाल्ये एव तस्य पिता शिवगुरुः दिवं गतः. लहानपणीच बाल्ये एव ते लहान असतानाच
शंकराचार्य लहान असतानाच काय झालं, त्यांचे वडील शिवगुरु वारले. दिवम गतः, दिवम म्हणजे काय, स्वर्गवासी ते झाले. दिवंगतः म्हणजे स्वर्गवासी झाले. तस्मात माता एव पुत्रस्य पालनम अकरोत, त्यामुळे आईनेच काय केले, या मुलाचे पालन केले होते, मुलाचा सांभाळ केलेला होता. पुन्हा इथं अकरोत आलेला आहे. अकरोत पुन्हा ललकाराचं क्रियापद आहे. पंचमे वयसी उपनीतः सह पठनार्थम गुरुम उपागच्छत, 5व्या वर्षी त्यांची मुंज झालेली होती. 5व्या वर्षीच त्यांची मुंज झालेली असे ते काय केले, पठनार्थम, मुंज झालेले ते पठनार्थम, पठनार्थम म्हणजे काय, अभ्यास करण्यासाठी, गुरुम उपागच्छत, गुरुकडे गेले. 5व्या वर्षी मुंज करतात ब्राह्मण समाजात, ती मुंज त्यांची झालेली होती आणि ते कुठं गेले, मुंज झाल्यावर गुरुकडे अभ्यासासाठी गेले. तत्र वेद वेदांगानी विविध शास्त्राणी च असाधारण वेगेन बालकः अयम अधीतवान. तत्र तेथे वेद वेदांगानी विविध शास्त्रे अशी काय केली बघा, तेथे या मुलाने या 5व्या वर्षीच ज्याची मुंज झाली, लहान वयातच यांनी काय केलं, शंकराचार्यांनी वेद वेदांगानी आणि विविध शास्त्रांची विविध शास्त्रे अतिशय असाधारण वेगाने, म्हणजे इतर बालकांपेक्षाही जास्त वेगाने, म्हणजे ते अतिशय हुशार होते, ते असाधारण वेगाने म्हणून इथं म्हटलेलं आहे. या मुलाने काय केले, आधितवान, आधितवान म्हणजे काय केले, अभ्यासले, शिकले, आत्मसात केले. पठनादिकम समाप्य शंकरः गृहम प्रत्यागतवान, पठन, अभ्यास, पठन किंवा शिक्षण संपवून, समाप्य लेबंताव्य आहे बघा इथं, संपवून हे शंकर आदिशंकराचार्य गृहम प्रत्यागतवान, घरी आले, घरी परतले, माघारी आले. गृहम प्राप्य मातृसेवाम आरभत, आणि घरी आल्यावर प्राप्य पुन्हा लेबंताव्य बघा, घरी पोहोचून त्यांनी काय केली, आईची सेवा करण्यास सुरुवात केली. आरभत पुन्हा ललकाराचं इथं क्रियापद आलेलं आहे. माता आर्यांबा पुत्रस्य विवाह विषये सदैव चिंतयती स्म, परंतु ही माता, त्याची आई जी होती आर्यांबा, ही त्याच्या विवाहाविषयी नेहमीच काय करत असे, चिंता करत होती, चिंता करत असे. परंतु मनसा वचसा कर्मणा च विरक्तः शंकरः संन्यासार्थम अनुमतीम प्रार्थयत, परंतु मनाने, वचनाने आणि कर्माने विरक्त अशा शंकराने संन्यास घेण्यासाठी आईकडे काय केली, प्रार्थना केली, आईला परवानगी मागितली. अनुमतीम प्रार्थयत, मला संन्यास घ्यायचा आहे, कारण ते मनाने, वचनाने, त्यांच्या बोलण्याने आणि कर्माने सुद्धा ते विरक्त होते, ते काही त्या वैवाहिक जीवनात रमणारे नव्हते, म्हणून त्यांनी आईकडे काय केली, त्या संन्यास घेण्यासाठी परवानगी मागितली. शंकरस्य ऐहिक विषयेषु अरुचिम दृष्ट्वा आर्यांबा चिंता मग्ना जात, शंकराची या ऐहिक विषयातील अरुची पाहून, दृष्ट्वा त्वांतव्य, अरुची पाहून आर्यांबा त्यांची आई जी आहे ती अतिशय चिंताकुल झाली, तिला चिंता वाटू लागली, ती चिंतातूर झाली. एकस्मिन् दिने शंकरः स्नानार्थम पूर्णा नदीम आगतः, एके दिवशी शंकर काय झाले, आंघोळ करण्यासाठी पूर्णा नदीवर आले. पूर्णा नदीवर ते काय झाले, पूर्णा नदीम गतः, स्नानार्थम पूर्णा नदीम गतः, पूर्णा नदीवर गेले. गतः धातुसाधित विशेषण आहे. यदा सह स्नाने मग्नः तदा तत्र एकः नक्रः आगतः, जेव्हा ते आंघोळीमध्ये, त्या पूर्णा नदीच्या पाण्यामध्ये आंघोळ करण्यामध्ये मग्न होते, तदा तेव्हा, तत्र तेथे, एकः नक्रः आगत, तेथे एक नक्र, नक्र म्हणजे मगर, तेथे एक मगर आली. नक्रः झटिती तस्य पादम अगृह्णात, त्या मगरीने झटकन पटकन त्यांचे काय केले, पाय, त्यांचा पाय पकडला. तदा शंकरः उच्चैः आक्रोशत,
तेव्हा शंकर मोठ्याने ओरडला. काय ओरडला बघा शंकर मोठ्याने? बघा एके दिवशी ते आंघोळीला गेले असताना तिथे अचानक एक मगर आला आणि मगर आली आणि त्या मगरीने त्यांचा पटकन काय केला, ते पोहत असताना आंघोळ करत असताना पाय पकडला आणि ते शंकर मोठ्याने पाय पकडला मगरीने, त्यामुळे ते मोठ्याने ओरडले. अंब त्रायस्व, आई वाचव, नकरात त्रायस्व, मगरीपासून वाचव. नकरात पंचमी विभक्ती आहे बघा. त्रायस्व इथं लोटलकाराचं क्रियापदाचं रूप आहे. त्रायस्व म्हणजे वाचविणे, वाचव या अर्थाने. आक्रोशम श्रुत्वा नदीतीरम प्राप्ता आर्यांबा पुत्रम नकरेन गृहीतम अपश्यत. आक्रोशम श्रुत्वा तो अंतव्यय श्रुत्वा आहे. आक्रोश ऐकून नदीतीरम प्राप्ता आर्यांबा, नदी तीरावर आर्यांबा आली आणि काय पाहिलं तिनं? पुत्रम नकरेन गृहीतम अपश्यत, मुलाला मगरीने पकडलेले पाहिले. भयाकुला सा अपि रोदनम आरभत, घाबरलेली ती सुद्धा काय केली? रोदनम, रोदनम म्हणजे रडणे. तिनं रडायला सुरुवात केली. घाबरून तिनं सुद्धा रडायला सुरुवात केली. शंकरः मातरम आर्ततया प्रार्थयत, शंकराने आईला अतिशय आर्ततेने वेदनेने प्रार्थना केली. काय प्रार्थना केली बघा? अंब इतः परम अहम न जीवामी, आई आता मी काय करत आहे, मी काय होत आहे, मी आता इथं वाचू शकत नाही, मी काय जिवंत राहत नाही आता, मी यापासून या मगरीच्या आक्रमणातून काय मी सुटू शकत नाही, मी वाचत नाही. मरणात पूर्वम संन्यासी भवितुम इच्छामी, मरण्यापूर्वी मला संन्यासी होण्याची इच्छा आहे. अधुना वा देही अनुमतीम, अधुना इथं अधुना म्हणजे आता, आता तरी, देही, देही पुन्हा इथं लोटलकाराचं क्रियापद आहे. आता तरी मला अनुमती, परवानगी दे. कशासाठी? तर संन्यासी होण्याची परवानगी घे. या मगरीच्या हल्ल्यातून मी काय आता वाचत नाही, मला मरण्यापूर्वी संन्यासी व्हायचं आहे, माझी ही शेवटची इच्छा आहे. आता तरी मला त्याची परवानगी दे. चेतसा अनिच्छन्ती अपि विवशा माता अवदत, मनामध्ये इच्छा नसताना सुद्धा, अनिच्छन्ती चेतसा म्हणजे मन, मनामध्ये इच्छा नसताना सुद्धा विवश अशा आईने, अविवश अशी झालेली त्याची आई म्हणाली. अवदत पुन्हा लनलकाराचं क्रियापद आहे इथं. म्हणाली. काय म्हणाली बघा? वत्स यथा तुभ्यम रोचते तथा एव भवतु, बाळा जसे तुला आवडेल तसेच हो. म्हणजे तुझी इच्छा आहे ना, तर मग आता तसेच हो, तुला संन्यास घ्यायचा आहे ना, मग तसेच हो, असं तिनं त्याला परवानगी दिली. इदानीम एव संन्यासम स्वीकुरु, आत्ताच काय कर? संन्यास घे, स्वीकुरु. पुन्हा इथं लोटलकाराचं क्रियापद आहे. मम अनुमतीही अस्ति, माझी परवानगी आहे. अशा प्रकारे आई त्याला मनामध्ये नसताना सुद्धा त्याला परवानगी देते. तत्क्षणम एव आश्चर्यम घटितम, आणि त्याच वेळी त्याच क्षणी आश्चर्य घडले. काय आश्चर्य घडले बघा? दैववशात शंकरः नक्रादः मुक्तः, आता नक्रात मुक्तः असा संधी विग्रह तिथं आहे. दैवयोगाने काय घडले बघा? आश्चर्य काय घडले? दैवयोगाने हा शंकर त्या मगरीपासून वाचला, मगरीच्या त्या हल्ल्यातून मुक्त झाला, मगरीपासून मुक्त झाला. स नदीतीरम आगत्य मातुः चरणौ प्राणमतः, तो त्याने नदीतीरावर येऊन, आगत्य लेबंताव्यय, आईच्या पाया तो पडला, आईला वंदन त्याने केले. अनंतरम शंकरः मातरम संन्यासस्य महत्त्वम अवाबोधयत, अनंतरमचा अर्थ काय? नंतर शंकराने आईला काय केलं? संन्यासाविषयी, संन्यासाचे महत्त्व अवाबोधयत, लनलकार हे समजावून सांगितले. संन्यासाचं महत्त्व काय आहे हे
आईला त्याने सांगितले. संन्यासी न केवलम एकस्याः पुत्रः, संन्यासी हा काही एकाचाच मुलगा असत नाही. विशालम जगद एव तस्य गृहम, हे सगळे विशाल प्रचंड मोठे असे हे जग आहे, विशाल जग आहे, हेच त्याचे घर आहे. मातः, आई, यदा त्वं स्मरिष्यसि तदा एव त्वत्समीपम आगमिष्यामि इति मात्रे प्रतिश्रुत्य सह गृहात निरगच्छत. काय म्हणालाय बघा, सगळं समजावून सांगितलं. संन्यासाविषयी, संन्यासाचं महत्त्व सांगितलं. संन्यासी काही कुणा एकाचा मुलगा असत नाही, तर हे सगळं जगच त्याचं घर असतं. आणि पुन्हा काय म्हणलंय त्यांनी, काय वचन दिलंय बघा आईला. मातः, आई, यदा त्वं स्मरिष्यसि, स्मरिष्यसि इथं लुटलकार म्हणजे भविष्य काळाचं इथं क्रियापदाचं रूप आहे स्मरिष्यसि हे. जेव्हा तू माझी आठवण काढशील तेव्हा काय करेन बघा, आठवण करशील. तदा एव, तेव्हा. त्वत्समीपम आगमिष्यामि, त्यावेळी मी तुझ्याजवळ, तुझ्याकडे येईन. जेव्हा जेव्हा तू माझी आठवण काढशील तेव्हा मी तुझ्याजवळ उपस्थित होईन, तुझ्याकडे येईन. इति मात्रे प्रतिश्रुत्य, प्रतिश्रुत्य पुन्हा लबंताव्यय आहे बघा इथं. असं आईला वचन देऊन काय केलंय, प्रतिश्रुत्य म्हणजे वचन दिले, असं त्याने आईला वचन दिलं. सहगृहात निरगच्छत, आणि तो घरातून काय झालेला आहे बघा, निघाला. आईला असं वचन दिलं की जेव्हा तू माझी आठवण काढशील तेव्हा मी तुझ्याजवळ उपस्थित असेन, आणि असं तिला वचन देऊन तो घरातून निघाला. ततः गोविंद भगवत पादानां शिष्यो भूत्वा सह सर्वाणी दर्शनानी अपठत. त्यानंतर त्यानंतर त्यांनी काय केलं बघा, गोविंद भगवत पादानां शिष्यो भूत्वा, भूत्वा त्वांताव्यय आहे, भूत्वा काय आहे, त्वांत अव्यय आहे. त्यानंतर त्यांनी काय केलं, नंतर गोविंद भगवत पाद यांचे शिष्य होऊन, शिष्य बनून सह सर्वाणी दर्शनानी अपठत, त्यांनी सर्व दर्शनांचा अभ्यास केला. दर्शन म्हणजे काय, तर दर्शन साहित्य आहे आपल्या संस्कृतमध्ये, दर्शन साहित्य आहे. त्या सर्व दर्शन साहित्यांचा त्याने अभ्यास केला. तेभ्यः संन्यास दीक्षां गृहीत्वा वैदिक धर्मस्य स्थापनार्थं प्रस्थानम अकरोत. तेभ्यः, त्यांच्याकडून त्यांनी काय केले बघा, त्यांच्याकडूनच संन्यास दीक्षा घेऊन त्याने वैदिक धर्माच्या स्थापनेसाठी प्रस्थान केले. म्हणजे गोविंद भगवत पादांचे शिष्य बनले, त्यांच्याकडून सर्व दर्शन साहित्यांचा अभ्यास केला, त्यांच्याकडून संन्यास धर्माची दीक्षा घेतली, संन्यासाची दीक्षा घेतली, आणि ती घेऊन त्यांनी वैदिक धर्माच्या प्रसारासाठी तेथून ते निघून गेलेले आहेत. प्रस्थानम अकरोत म्हणजे निघून गेले, प्रस्थान केले. आता खालच्या श्लोकामध्ये त्यांनी कोणकोणत्या वर्षी काय काय आत्मसात केलं, काय काय शिकलं, कोणते कोणते कार्य केले, हे त्या खालच्या श्लोकातून तुम्हाला सांगितलेलं आहे. अष्टवर्षे चतुर्वेदी, चतुर्वेदी म्हणजे 4 वेदांचे जाणकार. 8व्या वर्षीच त्यांना 4 वेदांचं त्यांनी अभ्यास केलेला आहे. 4ही वेद ते 8व्या वर्षी शिकले. द्वादशे सर्व शास्त्रवित, आणि 12व्या वर्षी सर्व शास्त्र त्यांनी आत्मसात केली. 12व्या वर्षी ते सर्व शास्त्रांचे जाणकार बनले. षोडशे कृतवान भाष्यम, आणि 16व्या वर्षी त्यांनी भाष्य केले, भाष्य लिहिले. म्हणजे अनेक जे त्यांनी अभ्यास केलेला आहे त्या वरती आपण प्रस्तावनेत सांगितलेले आहे. अद्वैत सिद्धांताचे ते भाष्यकार आहेत. अद्वैत सिद्धांतावर त्यांनी भाष्य केले, त्यांनी लिखाण केलेलं आहे, टीकात्मक लिखाण केलेलं आहे. आणि द्वात्रिंशे मुनिही अभ्यगात, म्हणजे द्वात्रिंशे म्हणजे काय, तर 32व्या वर्षी मुनी ते झालेले आहेत, मुनी बनलेले आहेत. म्हणजे ते पूर्णतः विरक्त असे ते मुनी बनले होते. अशा प्रकारे या 9व्या पाठामध्ये आपण आदि शंकराचार्यांची माहिती बघितली. त्यांनी संन्यास कसा घेतला, आईला कसं त्यांनी आईचं मत परिवर्तन केलं,
आणि कसा प्रसंग झाला की ज्यातून आईने त्यांना कसा प्रसंग घडला की ज्यातून आईला तिच्या मनात नसतानाही त्यांना संन्यासी होण्याची परवानगी द्यावी लागली. हा सगळा वृत्तांत आपण ह्या पाठामध्ये पाहिलेला आहे आणि हा महत्त्वपूर्ण पाठ त्यांच्या आयुष्यात हा महत्त्वपूर्ण प्रसंग घडून गेलेला आहे. या पाठावरती तुम्हाला आपला गद्य विभाग जो आहे त्या गद्य विभागाच्यावरती या पाठातली कुठलाही उतारा विचारू शकतात आणि त्याच्यावरचे प्रश्न उत्तर तुम्हाला येऊ शकतात. त्याच्यामुळे हा पाठ सगळ्यांनी व्यवस्थित अभ्यासायचा आहे. प्रत्येक पॅरेग्राफचे शब्दार्थ मी तिथं आपल्या PPT मध्ये दिलेले आहेत आणि समास शब्दसुद्धा मी इथं दिलेले आहेत. हे सर्व समासाचे शब्द, शब्दार्थ, भाषांतर आणि स्वाध्याय या पाठाचा सगळा व्यवस्थित आपल्या वहीत लिहून काढायचा आहे सर्वांनी. आणि आणखीन माझ्या मी स्वतः हा व्हिडिओ तुम्हा मुलांसाठी तयार केलेला आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी याला सबस्क्राईब करा. मी आणखीन काही व्हिडिओ तयार करणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे दिसतील. धन्यवाद.